आपण कालच्या तासाला जो आपल्याला 10th ला चॅप्टर होता, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, म्हणजे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, हा आपल्याला 10th ला होता. त्याच्यावर आधारित जे आपल्याला 11वी आणि 12वी यासाठी जो महत्वाचा पार्ट आहे तो आपण काल रिपीट केला किंवा रिवाइज केला, मॉडर्न पिरियडिक टेबल. आता त्याच मॉडर्न पिरियडिक टेबल याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जे आपण 10वी पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन संरूपण हे आपण कसं काढत होतो, तर वेगवेगळ्या कक्षा होत्या. के कक्षा, एल कक्षा, एम कक्षा, एन कक्षा. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18, 32, 50, 72 अशी इलेक्ट्रॉनची संख्या तुम्ही 10वी पर्यंत इलेक्ट्रॉन संरूपण काढत होता. आता आपल्याला 11th आणि 12th ला तसंच काढायचं आहे, फक्त थोडा अर्थ चेंज आहे. बघा, तुम्ही 10th ला जर आपण ॲटमचा विचार केला तर या ॲटम मध्ये अशा वेगवेगळ्या ऑर्बिट होत्या की ज्याच्यामधून इलेक्ट्रॉन काय होत होते, परिभ्रमण. आता हे मी हाफ काढतो. अशा वेगवेगळ्या कक्षा असतात की ज्याच्यातून इलेक्ट्रॉन काय होतात, रिव्हॉल्विंग होतात. मग आपण जर विचार केला, पहिली कक्षा असते के, दुसरी कक्षा एल, तिसरी कक्षा एम, चौथी कक्षा एन, पाचवी कक्षा ओ, अशा वेगवेगळ्या ऑर्बिट असतात. मग त्याच्यामध्ये के मध्ये इलेक्ट्रॉन किती, एम मध्ये किती, एन मध्ये किती, ओ मध्ये कधी, हे तुम्ही 10वीला कशावरून काढत होता, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 2n². हा फॉर्म्युला होता 2n². एन म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिटल. एन म्हणजे ऑर्बिटलचा नंबर. जर एन ची किंमत 1 टाकली, 2 गुणुले 1चा स्क्वेअर 2, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती असायचे, 2. जर आपण n इज इक्वल टू 2 घेतली म्हणजे के साठी n इज इक्वल टू 1 असतं, एल साठी n इज इक्वल टू 2. ही पहिली ऑर्बिट, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. 2 गुणुले n चा 2, 2². 2 चा वर्ग किती आहे, 4. 2 गुणुले 4 किती येतं, 8. म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती आहेत, 8. जर आपण एम चा विचार केला, n इज इक्वल टू 3, n ची किंमत 3 टाकली आपण, 2 इंटू 3². 3 चा वर्ग किती असतो, 9. 9 दोन्ही 18. म्हणजे तिसऱ्या कक्षेमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती आहेत, 18. n ऑर्बिटचा विचार केला, n इज इक्वल टू किती, 4. n ची किंमत 4 टाका, 2 इंटू 4². 4 चा वर्ग 16. 16 दोन्ही 32. म्हणजे त्याच्यामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती असतात, 32. पुढची ऑर्बिट घेतली, ओ ऑर्बिट. n इज इक्वल टू 5. 2 इंटू 5². 5 चा स्क्वेअर 25. 25 इंटू 2 50. म्हणजे पहिल्या कक्षेत इलेक्ट्रॉन असतात 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यात 18, चौथ्यात 32, 50. आणि मग याचा वापर करून तुम्ही काय करत होता, 10वीला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढत होतो. उदाहरणार्थ बोरॉन घेतलं, बोरॉनचा अटॉमिक नंबर 5. पहिल्या कक्षेत इलेक्ट्रॉन किती, 2. दुसऱ्या कक्षेत 8 आहेत, पण आपल्याकडे शिल्लक किती आहेत, 3. 2 आणि 3 5. म्हणून हे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण 10वीला काढत होतो. कार्बनचा विचार केला, 6. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4.
सोडियमचा विचार केला आपण 11, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 1. पहिली भरल्यानंतर दुसरीकडे जायचं, दुसरी भरल्यानंतर आपण कुठे गेलो? तिसरीकडे गेलो. 2, 8, 1 हे आपण 10वीला इलेक्ट्रॉन स्वरूपन या पद्धतीनं काढत होतो. आता 11वी आणि 12वीला जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे ते वेगळ्या पद्धतीनं काढायचं आहे. कशावरून काढायचं आहे? एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि एफ ऑर्बिटल याच्यावरनं आपण काय करणार आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणार आहे. एस ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन 2 असतात, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 2 असतात. पी मध्ये मॅक्झिमम 6 असतात, डी मध्ये मॅक्झिमम 10 असतात आणि एफ मध्ये मॅक्झिमम 14 असतात. आता अफबू नावाच्या सायंटिस्टनं आपल्याला एक प्रिन्सिपल सांगितलंय. अफबू प्रिन्सिपल म्हणायचं त्याला. अफबू प्रिन्सिपल या प्रिन्सिपलचा वापर करून आपल्याला काय काढायचं आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं. आता ते अफबू प्रिन्सिपल काय आहे बघा. मांडणी कशी करायची? 1s 2s 2p 3s 3p 3d 4s 4p 4d 4f 5s 5p 5d 5f 6s 6p 6d 6f आणि 7s 7s 7p 7d 7f लिहायची गरज नाही, कारण तिथपर्यंत अजून मूलद्रव्याचा शोध लागला नाही. मूलद्रव्य आपल्याकडे किती आहेत? 118. अशी मांडणी मांडली. 1s 2s 2p 3s 3p 3d 4s 4p 4d 4f 5s 5s 5p 5d 5f 6s 6p 6d 6f आणि 7s आणि 7p म्हणलं. आता बघा याला मी सर्कल केलं. आता आपल्याला याच्यावरनं काय करायचं आहे? रेषा मारायच्या. बघा कशा मारायच्या? एक एक या 2 मधून, या 2 मधून, या 3 मधून, या 3 मधून, या 4 मधून, या 3 मधून, या 1 मधून. कशा मारलेत रेषा बघा? 1 1 2 2 3 3 4 3 1. आता 2 रेषा खालून जोडायच्या. 2 रेषा कुठून जोडायच्या? खालून. इथून नाही जोडायच्या, खालून जोडायच्या. अशा रेषा जोडत जायचं आणि मग आता 1s 2s 2p 3s 3p 4s 3d 4p 5s याचा वापर करून काय काढायचं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं. हे आहे अफबू प्रिन्सिपल. आता याचा वापर करून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं आपण बघणार आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा. एवढा स्क्रीनशॉट घ्या. तुम्ही लिहित चला. लिहिले ना तुम्ही? हा.
जे ऑनलाईन आहेत त्यांनी आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे हा सर्व पार्ट. इकडचं हे राहणार आहे आपल्याकडं. इकडचं झालं, यांची किंमत फक्त टाकत जायची. आता या अफबू प्रिन्सिपलचा वापर करून आपण बघा जे 10वीला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं होतं त्याच पद्धतीने फक्त या एस पी डी आणि एफ ऑर्बिटलचा विचार करू नये. एक्झाम्पल बघा. आता समजा आपण पहिलं मूलद्रव्य घेतलं हायड्रोजन. अटॉमिक नंबर किती आहे 1. पहिल्यांदा काय आहे 1s. जिथं यस दिसतं तिथं 2 टाकायचं. पी दिसेल तेव्हा 6 टाकायचं. डी दिसेल तेव्हा 10. एफ दिसेल तेव्हा 14. पहिली ऑर्बिट भरल्यानंतर दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जायचं. पहिली ऑर्बिट पूर्णपणे भरल्यानंतर दुसऱ्या ऑर्बिट कडे आपण जाणार आहे. बघा पहिल्यांदा काय आहे 1s. यस ची कॅपॅसिटी किती आहे 2. पण आपल्याकडे किती आहे शिल्लक एकच 1s1. 1s1 म्हणजेच बघा 10वी प्रमाणे काय 10वीत आपण काय लिहित होतो 1. 10वीत जे 1 लिहित होतो ते असं. दुसरं हेलियम घेतलं. हेलियमचा अटॉमिक नंबर 2 आहे. हेलियमचा अटॉमिक नंबर 2. 1s 2 म्हणजेच किती 2. हेलियम नंतर समजा आपण लिथियम घेतलं. अटॉमिक नंबर 3. आता बघा पहिल्यांदा काय आहे 1s. 1s ची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे 2. 1s2. आता ही पूर्णपणे भरली मग दुसऱ्या ऑर्बिट कडे जायचं. दुसरी काय आहे 2s. यस ची कॅपॅसिटी किती आहे 2. पण आपल्याकडे शिल्लक किती राहिला आता एकच. 3 आहेत आपल्याकडे 2 गेलं राहिलं किती 1. म्हणून लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 1s2 2s1 1s2 2s1 म्हणजेच 10वी मध्ये आपण कसं लिहित होतो 2 1. हे 2 आणि हा 1 2 1. पुढचं घेतलं बेरिलियम. अटॉमिक नंबर 4. बेरिलियमचा अटॉमिक नंबर किती आहे 4. 1s2 2s2. एस ची क्षमता 2 आहे पूर्णपणे भरली. 1s2 2s2. हेच आपण 10वी मध्ये 2, 2 2, 2. पुढचं बोरॉन. अटॉमिक नंबर 5. बघा पहिली 1s पूर्णपणे भरली. ही भरल्यानंतर पुढच्या ऑर्बिट कडे जायचं 2s. 2s ची कॅपॅसिटी 2 आहे तीही भरली.
ते भरून आपल्याकडे शिल्लक राहतं. आता 2s नंतर कोण आहे? 2p. तिसरी ऑर्बिट कोण आहे? 2p. आता p ची क्षमता 6 आहे, पण आपल्याकडे शिल्लक 1 राहिलाय. 2 आणि 2 4 आणि 1 5. हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि 10वीला कसं लिहितो आपण बघा, हे 2 आणि हा 2 आणि 1 3. 2 आणि 1 3 म्हणजे हा 3, हा 2 आणि हा आपण 3 लिहित होतो. 2,3 2,3. वेगळं आहे का काय? काहीच नाही वेगळं, फक्त आपण ऑर्बिटल ऍड केलेत त्याच्यामध्ये. कार्बन घेतलं, अटॉमिक नंबर 6, 1s2, नंतर 2s2 p. 2 आणि 2 4 आणि 2 6. p ची क्षमता 6 आहे. 2 आणि 2 4 आणि 2 6. बघा 2 आणि हे 2 आणि 2 4. म्हणून आपण 10वी मध्ये याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितो तो 2,4 2,4. नायट्रोजन घेतलं, अटॉमिक नंबर 7, 1s2 2s2 2p. 2 आणि 2 4 आणि 3 7. 10वी मध्ये आपण हेच कसं लिहित होतो, हे 2 आणि 2 आणि 3 5. 2,5 2,5 2,5. पुढचं आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनचा अटॉमिक नंबर 8 आहे. 1s2 2s2 2p4. p ची क्षमता 6 आहे. जोपर्यंत 6 होत नाही परत त्याच ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतात. आता बघा 2 आणि 2 आणि 4 6, म्हणजे 2 6. हे 2 आणि हे 2 आणि 4 6 2 6. समजा आपण पुढचं घेतलं ऑक्सिजन नंतर फ्लोरीन. फ्लोरीनचा अटॉमिक नंबर 9 आहे. फ्लोरीनचा अटॉमिक नंबर 9. पहिल्यांदा 1s, पहिली पूर्णपणे भरली, दुसरी पूर्णपणे भरली 2p. p ची क्षमता 6 आहे, पण आपल्याकडे शिल्लक 2 आणि 2 4 4 आणि 5 9. पहिल्या कक्षामध्ये 2 2 आणि 5 7. म्हणून आपण याचं 10वी मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,7. निऑन अटॉमिक नंबर 10, 1s2 2s2 2p6. 2 आणि 2 4 आणि 6 10. पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि हे 2 आणि 6 8 2 8. आता दुसरी कक्षा पूर्णपणे भरली. दुसरी कक्षा पूर्णपणे भरल्यानंतर आपण कुठं जातो? तिसऱ्या कक्षेकडे. 1s2 2s2 2p6. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 11वी आणि 12वीला आपण या पद्धतीनं काय करणार आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. येते लक्षात? एवढी एक्झाम्पल लिहा. याच्यानंतर आपण पुढची एक्झाम्पल लिहू अजून. ऑनलाईन समजतंय का? जे ऑनलाईन आहेत ते सर. हो हो सर. हो सर. वहीमध्ये लिहून घेत चला.
आता बघा याच्या पुढची मूलद्रव्ये बघा, निऑन. निऑन नंतर आहे आपलं सोडियम, अटॉमिक नंबर 11, 1s2 2s2 2p6. आता बघा ही भरली, पी ची क्षमता साय पूर्णपणे भरली. आता पुढची ऑर्बिट कुठली आहे त्याच्या, 3s. आता s ची कॅपॅसिटी किती आहे, 2, पण आपल्याकडे शिल्लक किती राहिलाय, 1. 2 आणि 2 4 आणि 6 10, आपल्याकडे 11 आहेत. 1 10 आणि 1 11. आता बघा पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1. म्हणून आपण 10वीला याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 1 लिहित होतो. 2 8 1. मॅग्नेशियम घेतलं, अटॉमिक नंबर 12, 1s2 2s2 2p6. आता 3s2 2 8 2, म्हणून आपण 10वीमध्ये त्याचं 2 8 2. मॅग्नेशियम. समजा आपण ॲल्युमिनियम घेतलं, अटॉमिक नंबर 13. आता बघा 3s पूर्णपणे भरली. आता 3s नंतर पुढच्या ऑर्बिटकडे जायचं, 3p ऑर्बिट. 1s2 2s2 2p6 3s2 आणि मग आता कुठं जायचं, 3p कड. 3p, p ची क्षमता 6 आहे, पण आपल्याकडे शिल्लक किती आहे बघा, 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12, आपल्याकडे आहे 13. म्हणजे किती राहिलं, 1. 10वीमध्ये हेच कसं लिहित होतो आपण, 2 8 3 2 8 3. पुढचं एलिमेंट घेतलं, सिलिकॉन, अटॉमिक नंबर 14. सिलिकॉनचा अटॉमिक नंबर 14, 1s2 2s2 2p6 3s2 3p. 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 2 14. हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 2 8 आणि हे 4. म्हणजेच आपण हेच 10वीला आपण 2 8 4 2 8 4. पुढचं मूलद्रव्य घेतलं, फॉस्फरस. फॉस्फरस अटॉमिक नंबर 15, 1s2 2s2 2p6 3s2 3p. 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 3 15. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 5. म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 5 2 8 5. सल्फर 16. सल्फरचा अटॉमिक नंबर 16, 1s2 2s2 2p6 3s2 3p. 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 4 16. आपल्याला 16 नाहीच आहे, 12 आणि 4 16. पहिल्या कक्षेमध्ये 2 8 आणि 4 आणि 2 6. म्हणून आपण 2 8 6 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. क्लोरीन अटॉमिक नंबर 17. क्लोरीनचा अटॉमिक नंबर किती आहे, 17. आता बघा 1s2 2s2 2p6 3s2 3p.
2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 5 17. 12 आणि 5 17. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 7. 2 8 7 क्लोरीनचं. नंतर आपण घेतलं आर्गॉन, ॲटॉमिक नंबर 18. पहिल्या कक्षेमध्ये 1s2 2s2 2p6 3s2 3p. 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 6 18. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 8. 2 8 8. आता तिसरी ऑर्बिट भरली, बरोबर आहे. तिसरी ऑर्बिट कंप्लीट झाली. पोटॅशियम 19. आता बघा 3p ऑर्बिटल कंप्लीट झाली, त्याच्या पुढची ऑर्बिटल येणार नंतर. 1s 2s 2p 3s 3p. 2 2 6 2 6. 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 6 18. असं इथं लिहायचं नाही. 3p7 लिहायचं नाही. का तर p ची कॅपॅसिटी किती आहे? 6. आता p पूर्णपणे भरला. p भरलं की पुढची ऑर्बिटचा विचार करायचा. 3p नंतर कोण आहे? 4s आहे. s ची कॅपॅसिटी 2 आहे, पण आपल्याकडे शिल्लक 1 राहिलं म्हणून त्याचं 4s1. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 10वी मध्ये 2 8 8 1 म्हणून आपण 10वी मध्ये याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 8 आणि 1 हे अफबू प्रिन्सिपल नुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. जे तुम्ही 10वी मध्ये शिकलाय तेच आहे, फक्त थोडा चेंज केलाय. तुम्ही अगोदर फक्त नंबर लिहित होता, इथं आता फक्त एस पी डी आणि एफ ऑर्बिट आहे, एवढाच त्याच्यामध्ये चेंज आहे. मग बघा 7d आणि 7f का लिहिलं नाही? तर आपल्याकडे बघा एस ची कॅपॅसिटी 2 आहे. 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 6 18 आणि 2 20. 20 आणि 10 30. 30 आणि 6 36. 36 आणि 2 38. 38 आणि 10 48. 54 56 आणि 14 70. 70 आणि 10 80. 80 आणि 6 86. 86 आणि 2 88. 88 आणि 14 102. 102 आणि 10 112. 112 आणि 6 118 आणि 14 132. इथपर्यंत आपल्याला 132 नंबरच्या मूलद्रव्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता येतो. आपल्याकडे मूलद्रव्य किती आहेत आज तागायत? 118. म्हणून त्याच्या पुढचं लिहिलेलं नाही, कारण तिथपर्यंत अजून मूलद्रव्य शोधलेली नाहीत. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजताय? अगोदर आपण फक्त सोपं बघतोय, ज्यावेळेस आपल्याला 12वीला येतं त्याच्यामध्ये अजून डीप जातं. आता एक एक्झाम्पल आपण मोठं घेणार आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऑर्बिटल कव्हर होतात. हे लिहा. आहे अडचण? समजतंय का? ऑनलाईन बोलत नाही ती. समजते सर. स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. घेतलं तुम्ही? आता बघा एक एक्झाम्पल आपण असं घेणार आहे की ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे. समजा फ्रान्सियम घेतलं. फ्रान्सियम याचा आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे. फ्रान्सियमचा ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे. जर परीक्षेत दिला तर चांगली गोष्ट आहे, नाही दिला तर माहित पाहिजे.
पहिल्या ग्रुपमधलं मूलद्रव्य हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. अटॉमिक नंबर 87. फ्रान्सियमचा अटॉमिक नंबर किती आहे? 87. 87. आता 87 होस्तोर काय करायचं? या पद्धतीनं जायचं मांडत. बघा, फ्रान्सियम 1s, 2s, 2p, 3s, नंतर 3p, नंतर 4s, 4s नंतर 3d, 3d नंतर 4p, 4p नंतर 5s, नंतर 4d, 5s, 4d, 5p, 6s, 5p, 6s, 6s नंतर 4f, 4f नंतर 5d, 5d नंतर 6p, 6p नंतर 7s. आता टाकत चला. एस ची कॅपॅसिटी किती आहे? 2. जिथं एस दिसतं तिथं 2 टाकायचं. 2. 2. पी ची कॅपॅसिटी 6. एस ची 2, पी ची 6, एस ची 2, डी ची 10, पी ची 6, एस ची 2. कुठपर्यंत टाकायचं? जोपर्यंत 87 येत नाही तोपर्यंत. डी ची 10, पी ची 6, एस ची 2, एफ ची 14, डी ची 10, पी ची 6 आणि एस ची 2. आता बघा, अगोदर टोटल करा. किती झाली? 2, 2 4, 4 आणि 6 10, 10 आणि 2 12, 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, 20 आणि 10 30, 30 आणि 6 36, 36 आणि 2 38, 38 आणि 10 48, 48 आणि 6 54, 54 आणि 2 56, 56 आणि 14 70, 70 आणि 10 80, 80 आणि 6 86, 86. आपल्याला किती आणायचं आहे? 87. म्हणजे इथं किती पाहिजे? 4s1. 4s1. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे अवघड. बघा, जे तुम्ही 10वीला शिकलाय तोच पार्ट आहे, फक्त थोडं डीप मध्ये. असंच 11-12वीला आहे. जो 10वी मध्ये बघितलेला पार्ट आहे तोच असतो, फक्त त्याची डेप्थ लेवल काय असते? जादा असते. येते लक्षात? हे आहे अफबू प्रिन्सिपल. याचा वापर करून आपल्याला काय काढायचं आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 11वी मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एकच प्रकारचं आहे. 12वी मध्ये आपल्याला एका मूलद्रव्याची 2-2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतात. एक एक्सपेक्टेड आणि एक ऑब्झर्व्ड. एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित, म्हणजे असं यायला पाहिजे, आणि ऑब्झर्व्ड म्हणजे प्रत्यक्षात आलेलं, म्हणजे त्याला एक्सपेरिमेंटल म्हणतो आपण. थेरॉटिकल आणि एक्सपेरिमेंटल. मग ते आपण त्या ठिकाणी आपण बघणार आहे. आता होमवर्क साठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो. या प्रिन्सिपलचा वापर करायचा आणि त्याचा वापर करून तुम्ही ती एक्झाम्पल काय करायची? सॉल्व्ह करायची आणि नंबरवर पाठवायची. व्हॉट्सअप नंबरला तुमचं नाव आणि त्याच्याखाली तुम्ही जो सोडवलेलं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्या वहीचा फोटो काढायचा आणि काय करायचं? सेंड करायचं. नाही जमलं तरी चालेल, पण प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न न करता जर जमत नसेल तर त्याला 0 व्हॅल्यू आहे, पण प्रयत्न करून चुकलं तरी चालेल. म्हणून जी एक्झाम्पल देतोय ती घरी सोडवायची, स्क्रीनशॉट घ्यायचा. बघा, आपला प्रश्न
write the electronic configuration of the following elements. सोपी देतोय आपण, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉकची देत नाही, कारण ते वेगळ्या पद्धतीने काढायचं असतं, ते आपण तिथं बघणार आहे. क्वेश्चन काय बघा, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन of following elements. Write the electronic configuration of following elements. पहिलं मूलद्रव्य घेतलं, समजा गॅलियम घेतलं, कंसात त्याचा अटॉमिक नंबर 31. गॅलियमचा अटॉमिक नंबर किती आहे? 31. समजा रुबिडियम घेतलं, याचा अटॉमिक नंबर आहे 37. त्याचा अटॉमिक नंबर किती आहे? 37. तिसरं एक्झाम्पल घेतलं, समजा कॅल्शियम, अटॉमिक नंबर 20. कॅल्शियमचा अटॉमिक नंबर किती आहे? 20. चौथं एक्झाम्पल घेतलं, समजा जर्मॅनियम. जर्मॅनियमचा अटॉमिक नंबर आहे 32. जर्मानियमचा अटॉमिक नंबर आहे 32. पुढचं एक्झाम्पल घेतलं, समजा क्रिप्टॉन, झेनॉन. झेनॉनचा अटॉमिक नंबर आहे 54. सहावं एक्झाम्पल घेतलं, बेरिलियम. ज्याचा अटॉमिक नंबर आहे 56. त्याचा अटॉमिक नंबर आहे 56. समजा आपण घेतलं ब्रोमीन, अटॉमिक नंबर आहे 35. ब्रोमीन अटॉमिक नंबर 35. सल्फर अटॉमिक नंबर 16. इंडियम अटॉमिक नंबर 49. आणि एक्स समजा स्ट्रॉन्सियम. स्ट्रॉन्सियमचा आहे 38. त्याचा आहे 38. या 10 मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घरी सोडवा आणि मला पाठवा. घरी सोडवत असताना ते 2, 8, 8, 1 लिहायची गरज नाही. खाली जे मी फक्त तुम्हाला 10वी मध्ये कसं होतं हे समजावं म्हणून आपण फक्त खाली लिहिलेलं आहे. आता लिहायची गरज नाही, किंवा जर तुम्हाला तसं लक्षात येत नसेल तर खाली लिहा, पण त्याची गरज नसते. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, एवढा महत्वाचा पार्ट आहे हा.
11वी मध्ये एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. 11वी मध्ये एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14, 15 या चॅप्टर मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे अफुबू प्रिन्सिपल वरनं. 12वीला ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट या चॅप्टरवर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 या चॅप्टरवर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे पहिल्या ग्रुप मध्ये 5 मूलद्रव्याचं, दुसऱ्या ग्रुपमध्ये साधारण 5-6 मूलद्रव्यांचं, त्याच्यानंतर 13, 14, 15, 16, 17, 18 डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक असा हा पार्ट फक्त अफबू प्रिन्सिपलवर अवलंबून आहे. खूप महत्वाचा पार्ट आहे, म्हणून चांगल्या पद्धतीनं प्रिपरेशन करा. सोडवा एक्झाम्पल. हे 10च सोडवावं असं काय नाही. तुम्ही मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये अनुक्रमांक बघायचा आणि त्याचं घरी काय करायची, प्रॅक्टिस करायची. फक्त यस आणि पी मधली करा. यस आणि पी पहिला, दुसरा, 13 ते 18 याच ग्रुप मधली करा. कारण डी आणि एफ चं वेगळं आहे, ते तुम्हाला आता सांगायची गरज नाही, कारण आहे हे विसरून जाईल. म्हणून घरी एक्झाम्पल सोडवा. जर काही अडचण असेल तर विचारत चला. पुढच्या तासाला आपण आता पुढचे काही टर्म बघणार आहे, ज्या केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन जे चॅप्टर होतं आपल्याला, त्याच्या आधारित केमिकल रिएक्शन कशा लिहायच्या, रिएक्टंट कशाला म्हणायचं, प्रोडक्ट कशाला म्हणायचं, कॅटॅलिस्ट कशाला म्हणायचं, रिएक्शन कशा बॅलन्स करायच्या, रिएक्शनचे कोणकोणते टाईप आहेत, जे 10वीला होतं ते 11-12वीला कोणते टाईप आहेत. तुम्हाला 10वीला फक्त 4च रिएक्शनचे टाईप होते. कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मराठी माध्यम असेल तर संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, दुहेरी विस्थापन, ऑक्सिडीकरण, शपन, ऑक्सिडेशन रिडक्शन, रेडॉक्स रिएक्शन असा त्या चॅप्टर मध्ये पार्ट आहे. केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे हा पार्ट आहे. मग त्याचं बेसिक आपण नंतरच्या तासाला. आहे अडचण ऑफलाईनला, ऑनलाईनला? नाही ऑनलाईन सर. मेंबर्स नाही नाही सर. नाही सर. सगळं नाही सोडवून सर. मला पाठवायचं. आता 5 मिनिटात तुमचा पुढचा लेक्चर चालू होईल.